तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की सकाळी आपण गाडी घ्यायला गेलो तेव्हा ती कवरमध्ये झाकलेली होती आणि खूप जास्त धूळ होती गाडीमध्ये. मग आपण जवळपास 10 वाजता गाडी ताब्यात घेतली. इकडे अगरबत्ती दुकान उघडून दिलेलं आहे. आपले तिकडे पण बोवणी झाली आणि इकडे पण गाडी आपण साफसूफ केलेली आहे. दुकानाला दिवाबत्ती केली, तसं गाडीमध्ये पण सुंदर अशी अगरबत्ती लावलेली आहे आणि सगळी गाडी आता स्वच्छ झाली आहे. आता 11:15 11:30ला आपल्याला मालेगावला निघायचं आहे. तर आपण जाऊया. असं काहीचं काम आहे आपलं आणि इकडे आपलं दुकान आहे. चकाचक झालेली आहे. अजून साफ करू तिला आपण. गाडीला आपण साफसफाई करतो आहे आणि आपल्याला 2 आंबे भेटलेत. आंब्याच्या झाडाखाली गाडी असते, तर संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा उद्या दुपारच्या जेवणात आपल्याला कापून खायला आंबे कामात येतील. तर मित्रांनो, 11:03 झालेत आणि आता आपण घरी जाऊया. मस्त कडक कपडे घालू आणि मग आपण जाऊया शेठच्या घरी आणि शेठ आणि त्यांना घेऊन मालेगावला जाऊ. आज खूप सारे लग्न आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर थोडा शुकशुकाट पण आहे आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहेत. दुपारचे 12 ते 3 या वेळामध्ये एकदम शांतता असते. तर आपलं घर आहे आता गणूर रोडला. मंगल भवन अमंगल हारी. तर मित्रांनो, फायनली आपण आता घरी आलेलो आहोत आणि आपण आता कपडे बदलू आणि तुरंत जाऊया. गुंजाळ अगरबत्तीमध्ये आपले स्वागत आहे. सगळ्या मोठ्या माणसांना ऊन लागतं आणि आमचे प्रतीक दादांनी ते खेळता इकडे क्रिकेट, त्यांना काही ऊन लागत नाही. पूर्वा दिदीला सुट्टी, ती घरी फरची वगैरे पुसायचं काम करत होती. टाटा, बाय बाय. आपल्याला ज्या लग्नाला जायचं आहे त्या लग्नाच्या वराडाची बस पण आता निघालेली आहे. तर फायनली मित्रांनो, मालेगावला पोचलो आपण. रस्त्यात 2-3 ठिकाणी जरा ट्रॅफिक लागली आपल्याला. विकास कामं चालू आहेत आणि आता इकडे पाठीमागे मंगल कार्यालय आहे. गाडीला सावली बघू, गाडी लावून देऊ आपण. गाडी लावली. मंगलाष्टकांना बराच वेळ बाकी आहे. आपण आता जेवण करूया. जेवणामध्ये आपल्याला आहे इमारती, अंगूर रबडी, वरण भात, हुसळ, भेंडीची भाजी, ठेचा आणि शेव पापड. तर आपल्याला जे जे आवडतं ते आपण घेतलेलं आहे आणि पोटभर आपण जेवण करूयात. रबडी जरा मापात पिऊ, कारण जर झोप आली तर आपल्याला जाताना आता गाडी चालवायची आहे. कार्यालयामध्ये बघू शकता तुम्ही, जेवणालाही खूप गर्दी आहे. आपण त्यानंतर बाहेर थोडा फेरफटका मारला. खूप सुंदर असं कार्यालय आहे. AC हॉल आहे. आहेर टिपायचं इकडे काम चालू आहे आणि आपण आता थोड्या वेळ कार्यालयात बसू, कारण थंड थंड हवा लागते आणि बाहेर आपण जर गेलो तर खूप गरम होतं आहे. मालेगावचं टेम्परेचर आमच्या चांदोडपेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे.
आपली गाडी छानपैकी सावलीमध्ये उभी आहे आणि आपण आता गाडीमध्ये एक 10-5 मिनटं मोबाईलवरती एडिटिंग करू आणि शेठचा फोन आला का गाडी कार्यालयात घेऊन जाऊ आणि मग आपण चांदवडला पोचूया. विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप सुंदर असा सोहळा झाला. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो 3 वाजलेत, समोर चालू आहे फोटो सेशन आणि आपण निघालो आता चांदवडला. तर चला आता जाऊया. कुठं गेले, बाहेर गेले? तर आपल्याला निघायचं आहे आता मित्रांनो. लग्नाची तारीख खूप दाट आहे आणि त्यामुळे रस्त्याने बऱ्यापैकी गर्दी आहे. त्यात राहुल घाटामध्ये आपले जवळपास 15 मिनटं वाया गेले, कारण खूप लोडेड गाड्या पुढे चालू होत्या आणि हळूहळू आपण पूर्ण घाट चढलेलो आहे आणि फायनली चांदवडला आपण पोचलो. गाडीला कवर वगैरे टाकून गाडी झाकून देऊ आणि जाऊया आपण घराकडे. आता प्रतीकदादा गेला असेल क्रिकेट खेळायला. फायनली आपण घरी पोचलो आणि बघू शकता आपला खूप सुंदर असा प्रवास झाला, पोटभर जेवण झालं. प्रतीकदादा झोपेतून उठलेला आहे आणि त्याचा चहा तो स्वतः बनवतो आहे. त्याला 4:30 वाजता क्रिकेट खेळायला जायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे आता दुकानावर. 5 वाजता आपण आलो आहे आता दुकानावरती. आता आपण थोड्या अगरबत्त्या विकूयात. तर मित्रांनो रात्रीचे 8:05 झाले आणि आपण आता दुकान वाढवून घेऊ. आपला योग्य असा व्यवसाय इकडे झालेला आहे. तर आपण हा चार्जिंगचा बल्ब काढूया, घरी जाऊया. तर घरी आपल्याला घेऊन जायचे आहे दूध आणि खारी, कारण उद्या दोनही मुलांना आहे शाळा. सकाळी त्यांना 7 वाजता शाळेत सोडावं लागेल. तर त्यांचं सकाळी सकाळी थोडासा नाश्ता वगैरे झाला की 12:20ला त्यांची शाळा सुटते आणि मग त्यानंतर त्यांना जेवण मिळतं. असा काहीसा आपला आजचा दिवस होता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीनच व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.